नमस्कार मित्रांनो, मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या आधार कार्ड मधील मोबाईल नंबर घरबसल्या ऑनलाईन कसा अपडेट करायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता तुम्हाला आधार सेवा केंद्रावर रांगेत उभं राहण्याची गरज नाही, मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की अपडेट कसं करायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यानंतर तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला आधार सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ॲप हे ओपन करायचं आहे। त्यानंतर सगळ्या परमिशन ज्या आहेत त्या आपल्याला अलो करायच्या आहेत। सगळ्या परमिशन अलो केल्यानंतर आपल्याला डिस्कवर फीचर या प्रकारचं एक ऑप्शन दिसेल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे, परत अजून एक वेळेस नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एंटर आधार नंबर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आय एम रेडी विथ माय आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेलं असेल, तिथे तुमचा 12 अंकी नंबर जो आहे तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ते आल्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन जे आहे ते तुम्हाला त्यांच्या ऍक्सेप्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली टिक करायचं आहे आणि प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सिम सिलेक्शनचं पेज येईल। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो सिम तुमच्या मोबाईलमध्ये नसला तरी चालेल, नवा नंबर वापरून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। जोही तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल त्या नंबरने तुम्ही लॉग इन करू शकता। असं गरजेचं नाही की तुमच्याकडे पहिले जो नंबर लिंक होता तोच नंबर पाहिजे, तर त्यासाठी तुमच्याकडे जोही अवेलेबल आहे तो नंबर तुम्ही वापरून लॉग इन करू शकता। त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जेही सिम असेल त्यावरती क्लिक करा आणि सेंड मेसेज वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं SMS व्हेरिफिकेशन होईल, तुम्हाला थोडं थांबायचं आहे। त्यानंतरच तुम्हाला पुढच्या प्रोसेस ह्या करायच्या आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपलं सिम व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पॉपअप येतो, ज्यामध्ये सांगितलं जातं की तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला नंबर वेगळा आहे आणि तुम्ही लॉग इन साठी जे सिम निवडलं आहे तो वेगळा आहे। तर मित्रांनो, आपण जे पहिले सिम निवडलं होतं त्या नंबरने आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला कंटिन्यू विथ दिस नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक ऑप्शन येईल, जिथे तुमचा फेस ऑथेंटिकेशन हा केला जाईल। ज्याही माणसाचा तुम्ही नंबर हा अपडेट करत आहात त्या माणसाचा तुम्हाला इथं फेस स्कॅन करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक गोल आकाराचं सर्कल येऊन जाईल, तिथे तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा आहे आणि 2 वेळेस तुमचे डोळे जे आहेत ते ब्लिंक करायचे आहेत। बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला चष्मा वगैरे लागला असेल तर तुम्ही तो साईडला काढून ठेवा। त्यानंतरच तुम्हाला फेस हा ऑथेंटिकेशन करायचा आहे। त्यानंतर डोळे 2 वेळेस ब्लिंक केल्यानंतर तुमचं जे सर्कल आहे ते ग्रीन झालेलं असेल। त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आमचं जे फेसचं जे ऑथेंटिकेशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे ॲप यूज करण्यासाठी तुम्हाला इथं 6 अंकीचा पासवर्ड हा सेट करावा लागेल। जोही तुम्हाला पासवर्ड सेट करायचा असेल, म्हणजे तुमच्या जोही मर्जीचा पासवर्ड असेल तो तुम्ही इथं सेट करू शकता। त्यानंतर तुम्हाला कन्फर्म परत पासवर्ड हा टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कन्फर्म युअर पिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्ही व्यवस्थितरित्याने तुम्ही ॲपवरती लॉग इन झालेले आहात। त्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुमचं इथं आधार कार्ड आलेलं असेल। तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमचा आधार कार्डचा तुम्हाला इथं QR हा दिसत असेल। मित्रांनो, तुम्हाला आता फिजिकल फोटोकॉपी ठेवायची गरज नाही, कारण की तुम्ही आता या QR वरून कोणालाही तुमचं आधार कार्ड हे दाखवू शकता। की राशन कार्ड घेताना, हॉस्पिटलमध्ये जाताना किंवा हॉटेलमध्ये एंट्रीसाठी घेऊ शकता आणि तुम्ही एअरपोर्टवर सुद्धा हे देखील QR वापरू शकता। ॲपमध्ये इतर बरेच शेअर करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत, जसे की शेअर ID, सिलेक्टिव्ह शेअरिंग, QR शेअरिंग इत्यादी। पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा हे दाखवणार आहे। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस असं दिसेल, जिथे तुम्हाला माय आधार अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेलं असेल, जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करता येऊ शकतो। त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस देखील तुमचा अपडेट करता येऊ शकतो। नेम म्हणजे तुमचं नावामध्ये काही चुकीचं असेल ते सुद्धा तुम्हाला अपडेट करता येऊ शकतं। त्यानंतर तुम्हाला ईमेल ID वगैरे टाकायची असली तेही तुम्हाला अपडेट करता येऊ शकतं। सध्या तरी हे 3 ऑप्शन बंद आहेत, पण काही येत्या काळात तुम्हाला हे ऑप्शन चालू होताना दिसतील। तर आता मी तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा हे सांगणार आहे। तर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट या ऑप्शन
ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेलं असेल, जिथे तुम्हाला प्रोसेसिंग टायमिंग म्हणजे 30 दिवसात तुमचा मोबाईल नंबर हा लिंक होऊन जाईल, म्हणजेच लवकर सुद्धा होऊन जातो. त्यानंतर तुम्हाला प्रोसेसिंग फी म्हणजे 75 रुपये तुमच्याकडनं आकारले जातील. त्यानंतर तुम्हाला जोही नंबर अपडेट करायचा असेल तो तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली इथं यायचं आहे, तिथे तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. जो OTP तुम्ही पहिले लॉग इन केलेला होता त्या नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुम्हाला जो पहिला नंबर लिंक होता तो तुमच्या समोर तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं खाली न्यू नंबर डिटेल्स, तर तुम्हाला इथं खाली तुमचा नवीन नंबर हा टाकायचा आहे. जोही तुमचा नवीन नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जो नंबर टाकलेला आहे त्यावरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं मोबाईलचं व्हेरिफिकेशन हे झालेलं असेल. त्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन दिसेल, म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्ही नंबर अपडेट करत आहात त्या व्यक्तीचं तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन हे करून घ्यायचं आहे. फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक ऑप्शन येईल, तिथे तुम्हाला व्यवस्थित तुमची लाइटिंग कंडिशन असली पाहिजे. तुम्हाला तुमचा सनग्लासेस जो आहे, जो तुमचा चष्मा वगैरे असेल तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला तुमचा फेस जो आहे तो तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला असा प्रकारचा मेसेज दिसेल, फेस ऑथेंटिकेशन, म्हणजेच तुमचं फेस ऑथेंटिकेशन जे आहे ते यशस्वीरित्याने पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तुमच्या समोर पेमेंटचं ऑप्शन येईल, जिथे तुम्हाला रेझर पेने पेमेंट करावं लागेल, म्हणजे इथं रेझर पेचं ऑथेंटिकेशन आहे. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर खूप प्रकारचे ऑप्शन दिसतील. तुम्हाला UPI ने पेमेंट करता येईल. ज्याही तुमच्याकडे UPI असेल त्याने तुम्ही पेमेंट करू शकता. जर तुमच्याकडे फोन पे असेल तर फोन पे ने करा, गुगल पे असेल तर गुगल पे ने करा. हे ऑप्शन इथं अवेलेबल आहे. जे तुम्हाला निवडायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करून पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल मी गुगल पे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर कन्फर्मिंग पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला इथं दिसत असेल. त्याचा पिन वगैरे टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, माझं पेमेंट हे सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर हा अपडेट झालेला आहे. त्यानंतर तुम्ही याचं स्टेटस सुद्धा चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसत असेल डाउनलोड एक्नॉलेजमेंट, म्हणजे तुम्हाला याची पावती स्लिप सुद्धा भेटणार आहे. तुम्ही जेही पेमेंट वगैरे केलेलं असेल, ज्या आधार कार्डचं, ती तुम्हाला पावती इथं मिळणार आहे. ती पावती तुम्हाला डाउनलोड वगैरे करून ठेवायची आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं तुम्हाला पावतीची सगळी स्लिप जी आहे ती मिळून जाईल. पेमेंट तुमचं सक्सेसफुली झालेलं आहे. कुठल्या तारखेला तुम्ही पेमेंट केलं होतं तेही तुम्हाला इथं दिसायला मिळेल. तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं दिसायला भेटेल. ज्या माणसाचा तुम्ही आधार कार्ड नंबर दिला होता त्या माणसाचा तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर हा दिसेल. त्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करायला दिला होता त्याचा तो मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर तर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं असेल तर त्यानंतर तुम्ही सर्व्हिसेस ऑप्शनवरती जाऊन खाली तुम्हाला इथं तुमचं स्टेटस चेक करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही 2-3 दिवसात तुमचं आधार कार्ड हे अपडेट होऊन जाईल. एखाद्या वेळेस जास्त टाइम सुद्धा लागतो, तर त्यासाठी तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुमचं आधार कार्ड तुम्ही अपडेट झाल्यानंतर तुम्हाला घरी येऊन जाईल. अशा पद्धतीने तुमचं मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करू शकता घर बसल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.